जरा हुश्श वाटलं का हो? इतका वेळ सगळे शब्द डिकोड करावे लागत होते ना, आता कसं जरा हायसं वाटलं. हां, आता कसं बरं वाटलं, आपले आपलेच शब्द आले समोर. कसं आहे माहिती आहे का, आपल्याला थोडे जरी जास्त कष्ट घ्यायला लागले ना, तरी सुद्धा आपण असं असतो, नकोच बाई, जे समोर येते ते फार बरं आणि भलं आहे. पण एक सांगू का हो, मला सगळ्यात अप्रतिम गोष्ट वाटते की ज्या वेळेला फणसे सरांचे म्हणजे सतारीतले शब्दसुद्धा आपल्याला डिकोड करत असताना फारसा त्रास होत नाही आणि त्यातून आपल्याला अनेक गोष्टी उकलत जातात, आपण सहज गुणगुणत जातो, तेव्हाच वादक श्रेष्ठ ठरतो ना. म्हणून एकदा फणसे सरांसाठी सुद्धा मनापासून दाद देऊया. मी का म्हणलं माहिती आहे का, डिकोडिंग तुमच्या टाळ्या जरा न सांगता जास्त जोरात वाजल्या म्हणून. बरं, गमतीचा भाग सोडा, पुढे वळत असताना मी मगाशी ज्यांचा उल्लेख केला होता ते पंडित रविशंकर यांचाच हा प्रसंग. खरं तर पुढच्या अभंगातला एक शब्द आहे की बरवा संत समागमू प्रगटला आत्मारामू. अहो, सत्संगती तुम्हाला सद्भावनेपर्यंतच घेऊन जाते आणि त्याच्यात कुठलीच दुजा भावना नसते किंवा कुठल्याही प्रकारचा भेद असूच शकत नाही, असा पंडितजींचा हा प्रसंग आहे. झालं होतं असं की आकाशवाणी केंद्रामध्ये त्यांचं सतारवादन होतं आणि वादनाच्या दरम्यान त्यांचे गुरुवर्य उस्ताद अल्लाउद्दीन खाँसाहेब येणार होते. ते येणार आहेत म्हटल्यावर आधीच रविशंकरजी प्रचंड आनंदात होते. अहो, ते समोर यायचा अवकाश, कितीतरी माणसं समोर उभी होती. त्यावेळेला रविशंकरांना स्वतःला एक नाव होतंच, पण गुरुवर्य समोर असल्यावर इदम न मम हीच वृत्ती खरं तर पाहिजे, ही जाणीव ठेवून रविशंकरजी अल्लाउद्दीन खाँसाहेब समोर येता क्षणी त्यांनी साष्टांग नमस्कार घातला, दंडवत घातलं आणि इतक्यावर थांबले नाही. जेव्हा खाँसाहेबांना आत घेऊन आले त्यावेळेला लक्षात आलं की बसायची व्यवस्था आहे, पण खास व्यवस्था अशी काही करण्यात आलेली नाही. म्हटल्यावर त्यांच्या जवळ असणारा पटकन रेशमी सदरा, जे समोर होता ते तो रेशमी सदरा काढला, तिथल्या बैठकीवर अंथरला आणि म्हणाले, खाँसाहेब अभी बैठिये. कुठं बसावं गुरुवर्यांनी? रेशमी स्पर्शाचीच जाणीव गुरुवर्य देत असतात, म्हणून शिष्याने बैठक सुद्धा त्या रेशमासारखीच करायची असते. आणि तो फक्त काही रेशमी धागा नाही, त्याच्यातली उंची, त्यातलं मुलायमपण, त्यातली सादगी, त्यातलं शारण्य, त्यातला समर्पण भाव, हे सारं महत्त्वाचं नाही आहे का? आणि रूपक म्हणून बघता एक लक्षात येईल की सदरा अंथरला म्हणजे केलं तरी काय. अहो, गुरुवर्यांनी जे जे दिलं तेच खऱ्या अर्थी आपण अंगीकारायचं असतं, आपण खऱ्या अर्थी तेच घालून मिरवायचं असतं आणि हे ज्या शिष्याला करता येतं तिथे गुरुची खरी ओळख पटते ना. काय कशा पद्धतीने हे सारे प्रसंग उकलायचं हो. क्षणभर वाटतं की अशा पद्धतीचे गुरु आणि शिष्य असतात ना, त्याच वेळेला ही परंपरा सिद्ध होते. मी नेहमी असं म्हणते की हल्ली गुरुकुलं काय झालेत माहिती आहे का, हल्ली उलटं झालंय, हल्ली कुल गुरु झालेत, त्यामुळे गुरुकुलं हरवत चाललेत. आजूबाजूला ह्या सगळ्यातनं धागे जोडत असताना वाटतं की कधी होईल जेव्हा समर्पित वृत्तीनं आकाशसुद्धा धरेला भेटायला वर्षावत खाली येतं, त्यावेळेला लक्षात येतं की हा अमृताचा घनू जसं असा शारण्याने बरसला तर त्या दिवशी अस्तित्वसुद्धा सोन्यासारखं होतं आणि ज्ञानोबांचा सोनियाचा दिनू जरा जास्तच सिद्ध होतो.